चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली जर उद्यासाठी जर आपला मार्केटचा जर व्ह्यू बघितला तर थोडं जर असं आपण डाऊन मोमेंट बघून जरा ह्या झोनला कॉलिंगचं मोमेंट पाहत आहोत. जरी समजून चला जर मार्केट उद्या जरी ह्या लेवलला जरी अपसाईडला जायचा प्रयत्न करत असेल तर कुठल्या ना कुठल्या तरी ह्या झोन बसून रिजेक्शन घेऊ शकतं. आता रिजेक्शन कुठल्या झोनला घेऊ शकतो जर सरासरी जर काढली तर एक छोटासा झोन आहे 23,681 किंवा छोटासा हा एक लेवल झाला तर काय अडचण नाही 699 परत ह्या झोनला येऊन जाऊ शकतं. समजून चला तसं नव्हतं गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन जर ह्या झोन बसून जात असेल तर मग ह्याला थांबवणं एवढी सोप्याची गोष्ट नसेल. वन साइड मध्ये तुम्हाला कॉल साईडच्या मुवमेंट दिसतील. हे टार्गेट वन साइड म्हणजे अप साईडचं पण टार्गेट डन होऊन जाईल आणि 24,000चं मार्केट जे परत मार्केट 24,000 ह्या लेवलला टच करू शकेल. फक्त त्याला काय करावं लागणार आहे ह्या मार्केट ह्या ठिकाणी जरासं येऊन परत एक अप साईडला मुवमेंट द्यावी लागणार आहे. आणि हाच एक पूर्ण बाईंग झोन आहे जेणेकरून मार्केटमध्ये पूर्ण पद्धतीने बाईंग येईल आणि इथून मार्केट अपसाईडला कन्व्हर्ट होऊ होऊ शकतं. ओके, हा एक छोटासा निफ्टीचा व्ह्यू झाला. त्यानंतर आपण जर उद्यासाठी एक छोटंसं प्लॅनिंग जर बघायचं म्हणलं तर जरासं इथे एक कुठं ना कुठं रिजेक्शन येऊ शकतं. समजून चला माझ्याकडून कुठला ब्रेक केला तर फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप ओपन होऊन आपलं टार्गेट त्याला अचीव करून देईल आणि त्यानंतर मी इथून अपसाईडला मुवमेंट होऊ शकते. हा एक छोटासा व्ह्यू निफ्टीचा. त्यानंतर पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. तर बँक निफ्टी मधला जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टीमध्ये हा एक रिजेक्शन झोन म्हणून ऍक्ट केलाय आणि बँक निफ्टीने आज ह्या लेवलला ब्रेक करून ऑलमोस्ट हे जे टार्गेट होतं हाफ कम्प्लीट केल्यासारखं आहे. पण इथं बघा सदाची पहिली कॅन्डलला ब्रेकआउट दिलाय त्यामुळे स्टॉप लॉस भरपूर मोठा होतो. एकतरी एंट्री कुणाची तर सदाची झाली नसेल पण स्टॉप लॉस पहिला कमी करायचा आहे. कारण तुम्ही जर एवढा मोठा स्टॉप लॉस ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे एकतरी एंट्री एकतरी एंडिंगला झाली असेल किंवा नसेल तर बेस्टच आहे, काय हरकत नाही. कारण आपल्याला इथे एंट्री जरा करायचीच नाही आहे. एकतर उद्याचं ओपनिंग पाहायचं आहे आणि ओपनिंग बघून तुम्ही एंट्री केलं तर काही हरकत नाही. समजून चला जर उद्याची ओपनिंग जर डायरेक्ट ह्या डाऊनला झाले तर एकदम बेस्ट हे टार्गेट देऊ शकतं. फ्लॅट ओपन झालं तर जरा पुटला अवॉइड करा. जरा माझ्या हिशोबाने कॉल साईडला आहे तसं कन्वर्ट होऊ शकतं. पण त्यासाठी एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्सिस आणि कोटक ह्या तीन बँक सॉरी या चार बँकेवर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर चार बँका जर अर्धा टक्क्याच्या पण वरती जर तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत असेल तर जरा वाट बघायची. कारण बऱ्याच वेळेला मार्केट अप साईडला जाण्याची शक्यता उद्या तरी जास्त आहे. त्यामुळे उद्या ट्रेडिंग करताना फक्त ह्या चार बँकेकडे तुम्हाला फोकस करायचं बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असताना. दुसरी गोष्ट अशी की 51,021 एक लेवल आपल्याला जरा बाईंग करून बेस्ट आहे. इथून अप साईडला मुवमेंट पण चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येऊ शकते. जस्ट पुट साईडला जर आपल्याला वर्किंग करायचं असेल तर एक तर हा लेवल एक बेस्ट राहील. ह्या लेवलला जर असं अवॉइड केलं तर बेस्ट होऊन जाईल. जरी बसला तर 102 किंवा 103 घ्या, तिथून तुम्ही बाहेर काढा. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेस्ट स्टॉक तुम्हाला मी काल सांगितलं होता, दोन आपण चूज करून तुम्हाला दिले होते. दोन्हीपैकी आज जर बघितलं तर आज चांगला गॅप एक स्टॉक्स झाला आणि हा स्टॉक्स अजून बाईंग झोनला आहे. दोन्ही पण बाईंगला केलं तर काही हरकत नाही, दोन्ही पण झोनला आहेत. एस तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे कुठला आहे तो. ओके, तर आहे तसं तुम्ही परत एकदा एंट्री केलं तरी काही हरकत नाही. थँक्यू.